या लेक्चरमध्ये आपण कार्यालय व्यवस्थापन म्हणजे काय, कार्यालय व्यवस्थापनाची कार्य, तसेच शास्त्रीय कार्यालयीन व्यवस्थापनाची तत्त्वे आणि त्याची टप्पे या संदर्भात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला कार्यालय व्यवस्थापनाची व्याख्या बघूया. कार्यालय कामकाजाचे नियोजन, नियंत्रण, समन्वय करून संघटनेला अपेक्षित उद्देशांकडे घेऊन जाणे म्हणजे कार्यालय व्यवस्थापन होय. या ठिकाणी संस्थेने ठरवलेला जो काही उद्देश असेल तो पूर्ण करायचा असेल तर त्या संदर्भात ते कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ किती असेल, कोणत्या प्रकारचा कच्चा माल आवश्यक आहे, तसेच जी काही यंत्रसामग्री लागणार आहे ती कोणत्या प्रकारची असेल, या सर्व बाबींचा विचार करून त्या ठिकाणी त्याचे नियोजन करावं लागतं. आवश्यक असणारे सर्व घटक एकत्र करून त्यांच्यामध्ये समन्वय साधावा लागतो आणि प्रत्येक कार्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं जेणेकरून तो उद्देश त्या ठिकाणी पूर्ण होईल. या सर्व बाबींना आपण कार्यालय व्यवस्थापन असे म्हणतो. कार्यालय व्यवस्थापनाची दुसरी व्याख्या सांगितली. कार्यालय संघटनेचे विविध उद्दिष्टे समोर ठेवून त्यात लागणारे स्रोत एकत्र करून ते पूर्णत्वास नेण्याच्या प्रक्रियेला कार्यालय व्यवस्थापन असे म्हणतात. कार्यालय व्यवस्थापनाची कार्य ही खालीलप्रमाणे आहेत. त्यापैकी पहिलं कार्य आहे कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करणे. कार्यालय हे व्यवसायाच्या स्वरूपावर आधारित असते. तसेच त्यामध्ये माहिती जमा करणे, माहितीची नोंद करणे, तिचे जतन करणे या प्रकारची प्राथमिक कार्ये केली जातात. तसेच कामाचे नियोजन करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण या प्रकारची दुय्यम कार्येही पार पाडावी लागतात. या प्रत्येक कार्याचं नियोजन त्या ठिकाणी कार्यालय व्यवस्थापनाला करावं लागतं आणि ही कामं करत असताना त्यासाठी लागणारा वेळ किती असेल, तसेच मनुष्यबळ, यंत्रसामग्री या सर्व बाबी त्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. त्यानंतरच त्या ठिकाणी काम जे आहे त्याचं नियोजन केलं जातं. दुसरं कार्य आहे कार्यालय कामकाजाची आखणी करणे. कार्यालय कामकाजाचे नियोजनानंतर त्या कामाची आखणी करावी लागते. त्यामध्ये मुख्यतः आवश्यक असणारे स्रोत, लेखन साहित्य, मनुष्यबळ या सर्व बाबींचा विचार केला जातो. तसेच कार्यालय कामकाजाच्या पुस्तिकेचे देखील त्या ठिकाणी सहाय्य घेतले जाते जेणेकरून चांगल्या प्रकारची कामकाजाची आखणी त्या ठिकाणी केली जाते. तिसरं कार्य आहे कामकाजातील समन्वय निर्माण करणे. कार्यालयामध्ये व्यवस्थापनाला कार्यालयीन कामकाजात समन्वय निर्माण करावा लागतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारची म्हणजेच प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपाच्या कामकाजामध्ये समन्वय साधण्याचं काम त्या ठिकाणी व्यवस्थापनाला करावं लागतं. या ठिकाणी योग्य व्यक्ती, योग्य स्थान, योग्य जागा तसेच पत्रव्यवहार यासारख्या कामांमुळे समन्वय साधणे त्या ठिकाणी कार्यालय व्यवस्थापनाचे मुख्य कार्य असते. पुढचं कार्य आहे कार्यालयीन कामकाजाचे नियंत्रण. कार्यालयीन कार्यप्रवाह सुलभ व अडथळारहित ठेवण्यासाठी नियंत्रणाची आवश्यकता असते. या ठिकाणी मनुष्यबळ, प्रशिक्षण, नियमावली, देखरेख इत्यादींचा उपयोग होत असतो. या सर्व स्रोतांचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असते. विविध प्रकल्पांना सेवा देणे. कार्यालयामार्फत विविध प्रकल्पांना सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य त्या ठिकाणी केले जात असते. म्हणजेच व्यवसायाची शाखा ही त्या इमारतीपासून वेगळ्या ठिकाणी असू शकते. मग त्या ठिकाणी लागणारी जी काही यंत्रसामग्री असेल, लेखन साहित्य असेल, दळणवळण, संदेशवहन इत्यादी सर्व कामे कार्यालय व्यवस्थापनामार्फतच त्या ठिकाणी केली जातात. म्हणजे सर्व आवश्यक असलेल्या सेवा पुरवण्याचं काम कार्यालय व्यवस्थापनामार्फत केलं जातं. पुढचं कार्य आहे गुणवत्ता ठरवणे व गुणवत्तापूर्ण सेवा देणे. कार्यालय सेवा हे संघटनेतील अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे कार्यालय व्यवस्थापनात गुणवत्तापूर्ण कामकाज पार पाडण्याची जबाबदारी ही संपूर्णतः व्यवस्थापनावर असते. तसेच भागधारक, मालक, ग्राहक म्हणजे संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना समाधान मिळवून देण्याचं कार्य देखील या ठिकाणी कार्यालय व्यवस्थापनाला त्या ठिकाणी पार पाडावं लागतं. या सर्व घटकांना आवश्यक असणारी जी काही माहिती असेल ती वेळोवेळी पुरवण्याचं कार्य देखील कार्यालय व्यवस्थापनामार्फत केलं जात असतं. शेवटचं कार्य आहे कार्यालय व्यवस्थापनाची इतर कार्य. वरील कार्याव्यतिरिक्त कार्यालय व्यवस्थापनामार्फत खालील प्रकारची कार्य केली जातात. यामध्ये संस्थेसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा पुरवठा करणे, तसेच संस्थेतील जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांना लेखन सामग्रीचा पुरवठा करणे आणि संस्थेमार्फत जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या विविध कार्यक्रमांमध्ये
मदत करण्याचं कार्य देखील कार्यालय व्यवस्थापनाला त्या ठिकाणी करावं लागत असतं. अशा पद्धतीने आवश्यक असलेले संपूर्ण कार्य हे कार्यालय व्यवस्थापनामार्फत पार पाडले जातात. शास्त्रीय कार्यालयीन व्यवस्थापनाची तत्त्वे यामध्ये मुख्यतः खालील तत्त्वांचा विचार केलेला असतो. यापैकी पहिलं तत्त्व आहे कार्यालयीन कामकाजाच्या अभ्यासाचे तत्त्व. या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाचा शास्त्रीय अभ्यास करणे आवश्यक असते आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना कामकाजाचे स्वरूप, कामाला लागणारा वेळ, कामाचे महत्त्व यासारख्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जात असतो, ज्याच्यामुळे कामाचे जे काही संपूर्ण टप्पे असेल त्याची माहिती या ठिकाणी होत असते. दुसरे तत्त्व आहेत कामकाजाच्या वेळेचा अभ्यास. कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली जातात. त्यामध्ये माहिती जमा करणे, दस्तऐवज तयार करणे, हिशेब ठेवणे, पत्रव्यवहार करणे, तसेच माहिती पुरवणे या प्रकारची प्राथमिक तसेच दुय्यम स्वरूपाची वेगवेगळी कामे केली जातात. ती कामे करत असताना कामासाठी लागणारा वेळ किती असेल याचा विचार या तत्त्वामध्ये केलेला असतो, ज्यामुळे काम किती टप्प्यामधून पूर्ण होऊ शकते किंवा कामातील जो काही अनावश्यक वेळ आहे त्या ठिकाणी टाळणे शक्य होते. या सर्व गोष्टींचा विचार या तत्त्वामध्ये केलेला असतो. तिसरं तत्त्व आहे कामकाजाची शास्त्रीय पद्धत निवडणे. कार्यालयामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली जात असतात ती कार्य पूर्ण करण्यासाठी शास्त्रीय पद्धत त्या ठिकाणी ठरवली जाते, जेणेकरून कामकाजातील जे काही वेगवेगळे स्रोत आहेत त्या स्रोतांची बचत होऊन उत्कृष्टपणे ते काम त्या ठिकाणी पार पाडता येईल. पुढचं तत्त्व आहे श्रमाचे तसेच क्रयशक्तीचे मूल्यमापन. या ठिकाणी कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्याला किती श्रम तसेच ऊर्जा त्या ठिकाणी खर्च करावी लागेल याचा अभ्यास करून कमीत कमी श्रमामध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कामकाज कसे होईल याचा विचार या तत्त्वामध्ये केला जात असतो. शेवटचं तत्त्व आहे साधनसामग्रीचे प्रमाणीकरण करणे. या तत्त्वामध्ये कार्यालयीन कामकाज पार पाडत असताना विविध प्रकारची साधने या ठिकाणी वापरली जातात. ती साधने किंवा जे काही साहित्य आहेत त्या साहित्याचं प्रमाणीकरण या तत्त्वामध्ये केलेलं असतं. पुढची संकल्पना आहे शास्त्रीय कार्यालयातील कामकाज प्रणाली स्थापन करण्यातील टप्पे. यामध्ये मुख्यतः खालील 3 टप्प्यांचा विचार केला जातो. त्यापैकी पहिली टप्पा आहे शास्त्रीय पद्धत स्वीकारणे. म्हणजे काम पार पाडण्यासाठी सर्वसामान्यपणे जी काही जुनी पद्धत त्या ठिकाणी वापरली जात असेल तर ती जुनी पद्धत बदलून त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो आणि जे काही होणारे तोटे असेल ते टाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात असतो. दुसरा टप्पा आहे कर्मचारी प्रशिक्षण. कामकाज शास्त्रीय पद्धतीने पार पाडण्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण देणे आवश्यक असते. आणि तिसरा टप्पा जो आहे त्यामध्ये साधनसामग्री व लेखन साहित्याची खरेदी तसेच त्याचा पुरवठा याचा विचार केला जातो. म्हणजे स्वीकारलेली जी काही शास्त्रीय पद्धत आहेत त्या शास्त्रीय पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या साधनसामग्रीची तसेच लेखन साहित्याची खरेदी करणे आवश्यक असते. तसेच जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागांना त्यांच्या गरजेनुसार या साहित्याचा पुरवठा करणे देखील आवश्यक असते. ज्याचा तिसरा टप्पा म्हणून आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यालय व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची कार्य, त्याचबरोबर शास्त्रीय कार्यालयाची तत्त्वे आणि शास्त्रीय कार्यालयातील कामकाज प्रणाली स्थापन करण्यातील जे टप्पे आहेत त्याची माहिती बघितली. थँक्यू.